नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आज आपण एका नवीन धार्मिक स्थळ ते म्हणजे पारडसिंगा अणुसुया मातेचं मंदिर आपण इथे आज आलेलो आहोत आणि इथली मी तुम्हाला सगळी माहिती आरामात छान सुंदरपणे सांगणार आहे. इथे काय मंदिराचं वैशिष्ट्य आहे तर आणि दर्शनाची वेळ कशी आणि किती वाजता तुम्हाला सोयीस्कर. तर अणुसुया मातेच्या मंदिरात पारडसिंगा येथे नवरात्र उत्सवात खूप जास्त गर्दी पण असतात. फक्त नवरात्र उत्सवातच गर्दी असते तर असं अजिबात नाही. तिथे 12 महिनेही अत्यंत भक्तांची खूप गर्दी असतात. अनेक लोकांची खूप जास्त श्रद्धा आहे अणुसुया मातेवर, कारण अणुसुया माते हे प्रत्यक्ष देवीचं साक्षात रूप असं मानलेलं जातं. पारडसिंगा या गावी हे वसलेलं म्हणजे या स्थळी हे मंदिर याच्यासाठी नावारूपास आलेलं आहे कारण इथे आदिशक्ती जगतजननी पार्वती मातेचं एक अंश म्हणून इथे हे त्या अणुसुया आई या गावी राहत होत्या आणि खूप छान असं इथे रम्य असं वातावरण असतं. अणुसुया मातेची गावावर अपार प्रेम आहे आणि खूप जास्त त्यांना सपोर्ट पण आहे. सर्वांचं गावावर पूर्ण तिचं लक्ष आहे असं मानलं जातं. गावातल्या प्रत्येकाच्या घरी अणुसुया मातेचं मला फोटो पण दिसते. एक आमचे काही रिलेटिव्स आहे, मी त्यांच्याकडे पण गेले, तिथे पण त्यांची फोटो होती. ते रोज त्यांची पूजा पण करतात. असंख्य भक्त आणि गावकरीसुद्धा रोज दर्शनाला येत असतात. असंख्य गर्दी असते अगदी सकाळपासून. तर मी तर सकाळनंच आलेली आहे आणि खूप जास्त गर्दी तुम्ही हे बघू शकता. खूपच जास्त गर्दी असतात. नवरात्र फेस्टिवलमध्ये इतकी गर्दी असतात की तिथे छान असं सगळं दुकान वगैरे, छोट्या मुलांसाठी गार्डन, लहान मुलांसाठी पूर्णपणे खेळण्याचे जे काही खेळणी आहेत ते सगळे तिथे अवेलेबल असतं. मोठ्यांसाठी सुद्धा सगळी व्यवस्था, तर नाश्ता, जेवण, निवासस्थानापासून तर पूर्णपणे सोय या मंदिरात केलेली आहेत भक्त लोकांसाठी. खूपच सुंदर गार्डन आहे. कुठलं फेस्टिवल आपल्याला एखाद्याचं गरिबाचं किंवा कोणाचं लग्न वगैरे करायचं असेल तर एक सुंदरसा हॉल पण आहे. तिथे तर आपण कुठलाही कार्यक्रम घेऊ शकतो. आणि इथे बऱ्याच प्रमाणात अन्नदानसुद्धा होतात. खूप जास्त दान इथे होत असतं. आपल्या महाराष्ट्रातील इथे खूप दूरून भक्तांची संख्या येतच असतात आणि ते रोजच. मी जेव्हा एक काकू होते त्यांना विचारले, तुम्ही कुठून आले? त्या सांगत होते की मी तिकडून पुणे आणि मुंबई साईडने इकडे स्पेशली दर्शनासाठी आले म्हणून. म्हटलं बापरे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती दूरून येतात. तर आपल्या तर जवळच आहे, तर तुम्ही पण नक्की या. आपल्या अणुसुया मातेच्या मंदिरात सर्वांची मनोकामना पूर्ण हो अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे आणि तुम्ही पण. तर अणुसुया मातेची अगदी सकाळनं एक आरती होतात, त्यानंतर दुपारीसुद्धा होतात, त्यानंतर सायंकाळची होतात, त्यानंतर रात्रीची पण होतात. तर अशा पूर्णपणे दिवसात त्यांच्या आरत्याचा जो काही नियम आहे ते सगळे महाराज लोक पाळतात आणि जोही आरतीच्या वेळेवर पोचतो त्यांचं धन्य नशीब असं समजलं जातं. आणि हे मंदिर दुरून आणि जवळून असं दोन्हीही प्रकारे खूपच जास्त आकर्षक आहे दिसायला आणि तिथे गेल्यावर तर घरी जायला मन कधीच म्हणजे तयारच होत नाही. आणि अणुसुया मातेचा जो सहवास आहे पूर्ण मंदिर परिसरात खूपच जास्त सुखद आहे, आल्हाद आहे. आणि जर आपण कुठल्या नाही का म्हणजे ग्रासलेलं असेल, कुठल्या संकटात असेल किंवा आणखी काही, तर आपण देवीच्या दर्शनाला आल्याने ते सगळे विघ्न वगैरे सगळं दूर होतो. तर तुम्ही सुद्धा नक्की कुठल्याही प्रकारे कुठल्याही जातीभेद पाळला जात नाही. म्हणजे कुणालाही इथे एंट्री असते आणि म्हणजे प्रत्येकजण इथे देवीचं दर्शन घेऊ शकते. इतकी सुंदर इथे सोय केलेली आहे आणि कसलंही नाही. प्रत्येक ठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था आहे. तुम्हाला बसायचं असेल, सुंदर गार्डन आहे. फक्त कचरा करायचा नाही, इतकं भान तर आपण माणुसकीच्या नात्याने सुद्धा आपण ठेवायलाच पाहिजे. खूपच जास्त मंदिरचा परिसर मला खूप जास्त आवडतो. महाराष्ट्रातील खूपच जास्त प्रसिद्धीस पावलेलं हे धार्मिक स्थळ आहे. तर माता अणुसुयेची कृपा आमच्यावर सतत असो हीच मी माझ्या आईला विनंती करते. आणि मंदिराच्या बाहेर जे काही तुम्हाला पूजेचं जे काही घ्यायचं आहे तर कुणी पातळसुद्धा घेतात आणि ते हिरव्या आणि लाल या दोनच रंगाचे घेत असं जास्त, आणि येल्लो पण घेतात आणि सगळं व्यवस्थित असतं. खूप सुंदरपणे आपण इथे म्हणजे पूर्ण प्रसादाचं सामान वगैरे सगळं
घेऊ शकतो, काही भेट पण घेऊ शकतो आपण देवीसाठी पण आणि घरच्यांसाठी पण. इथे सुंदर असं एक दुकान आहे, म्हणजे सगळेच दुकाने आहे, खूप छान आहे. तुम्हाला परवडणार अशा किमतीमध्ये तुम्ही सगळ्या वस्तू इथून अवेलेबल करून घेऊ शकता आणि देवीच्या दर्शनाला आपण आनंद तो घेऊ शकतो येण्याचा आणि एक मन खूप जास्त आल्हाद होतो इथे. आपल्या मनाची जी काही ताणतणाव असतात ते सगळे दूर होऊन जातात. तर मी तर इथे नेहमीच येत असते. म्हटलं आपल्या बहीण भावांसोबत सुद्धा बोलून घ्यावाच आणि तुम्ही पण या असं मला पूर्णपणे वाटत आहे. तर मंडळी, कसं वाटलं आजचं दर्शन आणि आजचा हा माझा व्हिडिओ तर नक्की कळवा कमेंट्समध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपली व्हिडिओ बघत राहा. आपल्या चॅनलला नक्कीच व्हिजिट द्यायला अजिबात विसरू नका. मी स्पेशली मराठी कलाकारांचं आणि मराठी कलाकार संगम असं एक जे टायटल आहे आपल्या चॅनलचं, तर तुम्ही असंख्य डान्सचे पण या काही व्हिडिओ आहे, शॉर्ट्स आहे, ते तुम्ही आवर्जून जाऊन बघू शकता. आपल्या मराठी जे गरिबांचे लेकरं त्यांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन यावं, त्या मी हे चॅनल ओपन केलेलं आहे ते आपल्या यूट्यूबवरती. तर तुम्हा सर्वांचा सपोर्ट खूप जास्त हवा आहे. आनंदीचे काही व्हिडिओ आहेत ते खूप छानपणे डायलॉगसुद्धा एक्सप्रेस करतात, तिचे एक्सप्रेशन खूप सुंदर आहे. सोबतच आरवचे डान्स मी टाकलेले आहे आणि सोबतच माझे पण काही शॉर्ट्स आहे. आणि अशी सुरेखाताई पुणेकर आहे, गौतमीताई पाटील, हिंदवीताई पाटील आणि असे माधुरीताई पवार, असे असंख्य, आणि ते बिग बॉस विनर सूरज चव्हाण यांचं पण टाकलेलं आहे मी चॅनलवरती. तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. आणि मला मराठी कलाकारांना सपोर्ट करायला आणि त्यांना पुढे घेऊन जायला नक्की आवडेल. तुम्हाला काय वाटतं याविषयी नक्की कळवा कमेंट्समध्ये. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर जे काही असतं ना, जो कार्यक्रम असतो सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट्स, ते तुम्ही आवर्जून करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा कमेंट्समध्ये. तोपर्यंत थँक्यू. इतक्या भल्या सकाळी मी तुमच्यासाठी व्हिडिओ करते, तर मला माझी पण खूप जास्त मेहनत असते यात, तर नक्की आपल्याला सपोर्ट हवा आहे तुमचा. तर आपल्या मराठी कलाकारांसाठी थँक्यू. मराठी कलाकारांना सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. जय हिंद महाराष्ट्र. थँक्यू सो मच. महाराष्ट्राची शान आहेत तुम्ही. थँक्यू.